चौरंगी लढतीत राहुरीचा गड आता कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीत पोटनिवडणूक लागली होती। मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। अक्षय कर्डिले हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंदराव मोकाटे, त्यानंतर वंचितचे संतोष तोळके आणि ठाकरे सेनेचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यात लढत होते। 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडे। मतमोजणी होतीये धुमाळ महाविद्यालयात, तिथे ते उपस्थित आहेत। सचिन, मतमोजणीला थोड्या वेळात सुरुवात होईल, त्याआधी तिथे काय चित्र आहे? राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे। खरं तर 20 टेबलवरती ही मतमोजणी होणार असून 27 फेऱ्या पार पाडणार आहेत। खरं तर राहुरीचा आमदार कोण हे दुपारी 12 वाजेच्या दरम्यान स्पष्ट होणार आहे। मात्र तत्पूर्वी या मतमोजणीची प्रशासनाच्या वतीने जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि राहुरीतील जे धुमाळ महाविद्यालय आहे, या महाविद्यालयात खरं तर ही मतमोजणी पार पडते आणि त्याच अनुषंगाने जे उमेदवार आहेत त्यांचे समर्थक कार्यकर्ते आता या परिसरात जमायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला या ठिकाणी पोस्टल मतदान पार पडेल, त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल। राहुरी पोटनिवडणुकीमध्ये 56% मतदान झाल्याचं बघायला मिळालं। 1,87,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळे राहुरीकर नेमका कुणाच्या पारड्यात आपला कौल टाकतात हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। खरं तर दुपारी 12 वाजेपर्यंत राहुरीचा आमदार कोण हे स्पष्ट होईल आणि गुलाल नेमका कुणाच्या अंगावर पडणार हे देखील स्पष्ट होणार आहे। भाजपचे अक्षय कर्डिले जे आहेत त्यांचं पारडं जड वाटत असलं तरी वंचित असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार देखील या निवडणुकीच्या रिंगणात होते। यासोबत काही अपक्ष देखील म्हणजे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यामुळे राहुरीकरांनी खरं तर आपला एकंदरीत सगळ्यांचं लक्ष आता राहुरीमध्ये काय घडतंय याकडे लागलंय। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।